लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचे पैसे आले। या महिन्याचेच नाही तर बघा पुढील महिन्याचे पैसे देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी। बघा बहिणींनो, तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होते की पैसे कधी जमा होणार। तर बघा या महिन्याचे 1500 रुपये आले, सोबत 1500 सोबत पुन्हा 1500, पुन्हा 1500 कशाचे? मे महिन्याचे। एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता म्हणजे 2 हप्ते एकत्र लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रुपये आले। तर खातं चेक करा, कोणाकोणाला पैसे आले। भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत। कोणाकोणाला पैसे आले कमेंट बॉक्समध्ये सांगा। ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस म्हणा, हो म्हणा। ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा, हो। आणि महत्त्वाचं, ज्यांना कोणाला पैसे आले असतील त्यांनी त्यांचं जिल्ह्याचं नाव सांगा आणि किती पैसे आले, 3000 आले की 1500 आले ते पण सांगा। कारण बघा शासनाने असा निर्णय दिलेला आहे की आम्ही दोन्ही हप्ते एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकू। तर त्यामुळे तुम्हाला पहिले 1500 आलेत का, नंतर अजून 1500 येतील का मग? तर असं काय होत आहे प्रोसेस बघा। आता सुरुवात झालेली आहे, खातं चेक करा फक्त। आता कोणाकोणाला पैसे आले आणि किती आले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे। सर्व सांगतो कोणाकोणाला पैसे आले, कोणकोणत्या जिल्ह्यात आले, सर्व माहिती आपण बघूया। व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्ही। चला आता तुम्हाला सांगतो मी। तर सर्व लाडक्या बहिणी वाट बघत होत्या की पैसे कधी जमा होतील, पैसे कधी खात्यावरती जमा होतील, याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं। अखेर सरकारने निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। बघा आता महिलांना, लाडक्या बहिणींना 3000 रुपये आणि पुरुषांना 4000 रुपये मिळतील का, याबद्दल काय अपडेट आहे? पुरुषांना देखील 4000 रुपये मिळणार आहेत का, त्याबद्दल पण माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहे। आणि आज रोजीच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत, तुम्हाला सर्वांना माहीत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला कामाच्या बातम्या, ताज्या बातम्या देखील मी सांगत असतो। तर आज रोजीच्या ताज्या बातम्या कुठल्या, शासनाने काय महत्त्वाचे निर्णय घेतले का, त्या ताज्या बातम्या पण तुम्हाला कामाच्या बातम्या पाहायला मिळणार आहेत आणि सर्वसामान्य जनतेसाठी ह्या बातम्या आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व काही सांगतो। तर बघा लाडकी बहीण योजना राज्यात सर्वात फेमस योजना आहे आणि या योजनेमार्फत दर महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतात। आता पुढे चालून तुम्हाला 21 रुपये मिळतील, परंतु 21 रुपये आता सध्या तरी तुम्हाला भेटणार नाहीत। 21 रुपयाचा निर्णय पुढे चालून होणार आहे। परंतु आता ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हप्ता 3000 रुपयांनी सुरू। लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती मी देणार आहे। कारण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला माहिती समजत नाही। तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुम्हाला एक एक अपडेट मी नीटपणे समजून सांगतो। हे बघा यामध्ये आता 2 भाग आहेत, इथे मी 2 भाग तुम्हाला नीटपणे समजून सांगतो। हे बघा इथे 2 भाग आहेत, एक पात्र आणि दुसरं अपात्र। आता तुम्ही पात्रमध्ये आहात की अपात्रमध्ये आहात? तुम्ही पात्रमध्ये असाल तरीच पैसे भेटतील, जरी अपात्रमध्ये असाल तर पैसे भेटणार नाही। आता काय झालेलं आहे, भरपूर बहिणी अपात्र केल्या जात आहेत। अपात्र भरपूर बहिणी म्हणजे जवळपास 12 लाख बहिणी अपात्र करण्यात आल्या आहेत। आता या 12 लाखमध्ये 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर हे काही गोष्टी आहेत, निकष आहेत। सरकारी नोकरीत असाल, आयकर देत असेल तर अपात्र केलं गेलेलं आहे। तर हे अपात्रतेचे निकष आहेत। ओके, मग त्यामुळे पैसे मिळणार नाहीत। अशा बहिणींना अपात्र करण्यात आले आहे, त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजे या महिन्यापासून त्यांना पैसे काही भेटणार नाहीत। परंतु ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यात पैसे सुरू झालेलं आहे, या महिन्याचे पैसे सुरू झालेले आहे। चला त्याबद्दल मी तुम्हाला आता माहिती देतो। चला लाईक करा लाडक्या बहिणींनो, पटापट या व्हिडिओला लाईक झाला पाहिजे। तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं, पहिले लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा। माहिती अतिशय दमदार आहे आणि व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा।
चला आता सर्व माहिती सांगतो, सर्व अपडेट मी तुम्हाला नीटपणे समजून सांगतो. मी सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हो, पैसे आलेत का बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, खात्यात जरी तुमचे पैसे जमा झाले असतील, तुम्हाला मेसेज आले असतील पैसे येण्यासंदर्भात, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमचा जिल्हा कुठला आहे ते पण सांगा. पैसे जरी तुमच्या खात्यात जमा झाले असतील तर पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. येस किंवा नो टाईप करा. जरी नाही आले असतील तर नो म्हणा, आणि जरी पैसे आले असतील तर हो म्हणा. ओके, येस नो टाईप करा. चला, भरपूर बहिणींना पैसे येणे सुरू झालं आहे. आता आपण एक एक अपडेट सविस्तरपणे बघू. लाडक्या बहिणींना पैसे कसे आले त्याबद्दल माहिती बघू. किती पैसे आले त्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो. आणि लाडकी बहीण योजनेत काही बदल वगैरे झालेत का, ते बदल वगैरे त्या संदर्भात पण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल झाला का, बदल, कारण रोजचे अपडेट असतात, त्या अपडेट मी तुम्हाला देत असतो. त्यामध्ये लाडकी बहीणमध्ये काही बदल झाला का त्याबद्दल माहिती आहे का, त्याबद्दल पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. चला, सर्व माहिती आपण समजून घेऊया आता. लाडक्या बहिणींनो बघा, आता माहिती नीटपणे समजून घ्या. हे बघा, महिला व बाल कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे की ज्या महिला आधीपासूनच PM किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी यासारख्या शासकीय योजनांमधून वार्षिक 6 ते 12,000 रुपयाचा लाभ मिळतो, त्यांना लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये दरमहा मिळणार आहे. बघा, हा जो बदल आहे, हा बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. बदल म्हणजे पहिलेपासूनच जेव्हा GR आला होता लाडकी बहीण योजनेचा, तेव्हाच हे मेन्शन करण्यात आलेलं आहे की ज्या बहिणी ऑलरेडी एखाद्या योजनेमधून जरी लाभ घेत असतील, म्हणजे निकष जेव्हा बनवण्यात आलं, निकषमध्ये काय म्हटलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचा लाभ, आता बघा निकषमध्ये कसं म्हटलं होतं की तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. आता संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही. एकच योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. आता काही बहिणींना नमो शेतकरी या योजनेमार्फत 1,000 रुपये मिळतात, बरोबर, 1,000 रुपये मिळतात. तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत त्यांना 500 रुपये दिले जाणार आहेत. टोटल बरोबर झाली 1,500 रुपये. म्हणजे कसं का हो, फक्त 1,500 रुपये झाले पाहिजे. ओके, तर असा हा उद्देश आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमार्फत 500 रुपये दिले जातील, 1,500 नाही. नमो शेतकऱ्यांनी PM किसान या योजनेमधून वार्षिक 6 ते 12,000 रुपये लाभ मिळतो, त्यांना 500 रुपये मिळणार आहेत. ओके, ही महत्त्वाची अपडेट होती. चला पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. तर अशा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना पूर्ण 1,500 रुपये मिळवण्याचा अधिकार राहणार आहे. ज्यांना बाकीच्या योजनेचा लाभ मिळत नाही, फक्त लाडकी बहीण योजनेचेच पैसे येतात, त्यांना पूर्णच्या पूर्ण 1,500 रुपये मिळण्याचा अधिकार आहे. आणि त्यांना 1,500 रुपये दर महिना मिळणार आहे. पुढे चालून 1,500चे 2,100 रुपये देखील होणार आहेत, परंतु ते पुढे होणार आहे. आता सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपयावरतीच काम चालवावं लागणार आहे. ओके, तर ही होती महत्त्वाची पहिली अपडेट, तुम्हाला समजली. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता आपण समजून घेणार आहोत या महिन्याचा हप्ता. तुम्ही सर्वजण उत्सुक आहात माहिती जाणून घेण्यासाठी, तर सुरुवात झालेली आहे बरं. खातं चेक करा, तुमचे मोबाईलचे मॅसेज चेक करत राहा, कारण लाडकी बहीण योजनेचा जेव्हा हप्ता येतो ना तेव्हा मोबाईलवरती मॅसेज येतो. चेक करा बरं मॅसेज आले का. चला आता पुढील अपडेट समजून घ्या. पहा आता माहिती, कधी मिळणार एप्रिल महिन्याचे पैसे, आता समजून घ्या माहिती. बघा, महिलांना एप्रिल 2025 महिन्याचा लाभ लवकरच मिळणार असून अक्षय तृतीया या शुभ दिवशी राज्य सरकारने 1,500 रुपये खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समजते. मात्र अद्याप या संबंधीचा अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. बघा, असं सांगितलं गेलं होतं की अक्षय तृतीया निमित्त बहिणींना पैसे येतील, तर पैसे येणे सुरुवात झालेली आहे. बहिणींनो, खाते चेक करा. 1,500 रुपये इथे म्हटलेलं आहे, परंतु जरी जास्त वेळ झाला किंवा ठरलेल्या तारखेला जरी पैसे आले नाहीत,
तर मग तुम्हाला पैसे 3,000 रुपये येतील, म्हणजे 2 महिन्याचे पैसे येतील मग 3,000 रुपये. जरी ठरलेल्या तारखेला जरी पैसे 1,500 रुपये आले नाहीत, या महिन्याचे 1,500 रुपये आले नाहीत, तर मग तुम्हाला 3,000 रुपये येतील जरी हप्ता लेट झाला तर. कारण दोन्ही महिन्याचे पैसे मग सरकार एकत्र टाकून देतं. जरी हप्त्याला जरी तांत्रिक अडचण आली तर मग दोन्ही हप्ते एकत्र सरकार देत असतं. ओके, बघू आता त्या संदर्भात तर अजून काही खुलासा नाही, परंतु पैसे किती आले तुमच्या खात्यामध्ये चेक करा. मॅसेज कितीचा आला, 1,500चा आला की 3,000 रुपयेचा आला, ते बघणं फार गरजेचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मॅसेजमध्येच समजणार आहे. आलं लक्षात? तर जरी पैसे आले याच महिन्यात, जरी 2-4 दिवसात पैसे तुमच्या खात्यात जमा झाले किंवा आजपासून सुरुवात झाली, तर मग तुम्हाला 1,500 रुपये येऊन जातील. जरी जास्त दिवस झाले, 5-7 दिवस जरी झाले, तर मग 3,000 रुपये मिळतील. त्याचं कारण काय आहे? कारण तांत्रिक अडचण ती येऊन जाते. तांत्रिक अडचणमुळे तुम्हाला या महिन्याचे पण आणि पुढील महिन्याचे पण एकत्र पैसे सरकार देत असतं, मग ते 3,000 रुपये तुम्हाला मिळतील. आलं लक्षात? तुम्हाला ही माहिती समजली असेल मी काय सांगितलं तर. बरोबर. तर बघा बहिणींनो, खातं चेक करत राहा. अचानकपणे कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, कारण तारीख आलेली आहे. आता कोणत्याही वेळेत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे थोडी वाट बघा आणि मोबाईलचे मॅसेज चेक करत राहा. कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो. ही सर्वात मोठी अपडेट आहे. ही अपडेट सर्वप्रथम मी तुम्हाला सांगत आहे. अशी माहिती तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच दिलेली नाही. खातं चेक करा, मॅसेज चेक करत राहा. कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. ओके, तर अत्यंत जबरदस्त अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. ज्या बहिणी पात्र आहेत, हां, आणि महत्त्वाचं बघा, आता काही जणांना जरी पैसे आले नसतील किंवा जरी पैसे आलेच नाही, तर त्यांचं एक कारण असू शकतं. आता काही बहिणी अपात्र नाहीत, पात्र आहेत. पात्र असून पण जरी पैसे आले नाहीत, तर मग त्याचं एक कारण आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ना, आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, डीबीटी एनेबल नसेल, त्या कारणाने देखील पैसे येत नाही. बरं, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या ज्यांचं बाकी असेल त्यांनी. चला आता पुढील अपडेट समजून घ्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला आता समजून घ्या माहिती महत्त्वाची. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढे माहिती आहे. आता शेवटच्या टप्प्यात योजनेतील लाभार्थी आधार लिंक करून आयकर कडील माहितीनुसार 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध राज्य स्तरावरूनच घेतला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे अशी अट आहे. त्यानुसार आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी अजूनपर्यंत झालेली नाही. बघा काय झालेलं, आता शासन तुमचं उत्पन्न चेक करणार आहे. तर उत्पन्न कसं चेक होणार आहे? 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर, माहिती नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे तुम्हाला. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. आणि हे सर्व गोष्टी आता आयकर विभाग चेक करणार आहे. तुमच्या पॅन कार्डनुसार ते सर्व गोष्टी आता चेक होणार आहेत की तुम्हाला तुमचं उत्पन्न किती आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का हे बघितलं जाणार आहे. हां, आणि जरी 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल ना, तर डायरेक्ट योजनेचा रीतसर योजनेचा लाभ बंद करण्यात येईल. आलं लक्षात? तर ही महत्त्वाची अपडेट आहे. बघा, त्यामुळे आयकर विभागाकडून त्या संबंधीची माहिती मागवण्यात आली असून आधार व पॅन कार्डच्या आधारे त्या कुटुंबाचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला योजनेतून वगळण्यात येणार आहे. बघा, मी तुम्हाला सर्व आधीच सांगितलं. दरम्यान स्थानिक पातळी ही अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांकडे ही माहिती नाही किंवा त्यांना त्या संबंधीचे कोणतेही आदेश नसल्याचे सांगण्यात आले आहे. अजून ते आदेश वगैरे देण्यात आलेले नाही, परंतु भविष्यात ते आदेश मिळतीलच, कारण ते संपूर्ण चेक होणारच आहे. ज्या बहिणी 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल ते योजनेसाठी अपात्र ठरतात, त्यांना लाभ कसा मिळेल? बरोबर आहे की नाही? हां, 4 चाकी वाहन असेल तुमच्याजवळ तर तुम्हाला लाभ कसा मिळेल? बरोबर आहे की नाही? योजना गोरगरीब महिलांसाठी आहे. हां, ज्या महिलांना खरोखर योजनेचा लाभ पाहिजे, सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहे, दारिद्र्य रेषेखालील महिला आहे, तर अशा महिलांनाच योजनेचा लाभ सरकार यापुढे देणार आहे.
ओके, तर लाडक्या बहिणींनो ही महत्त्वाची अपडेट होती. चला आता आपण समजून घेऊया पैसे येण्यासंदर्भात माहिती. चला आता आपण समजून घेऊया महत्त्वाची माहिती. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये सुरू, याबद्दल तुम्हाला सांगितलं नाही. 4,000 रुपये पुरुषांना, याबद्दल सांगितलं. बघा लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत. कोणत्या क्षणी खातं चेक करत राहा. 1500 आलेत का 3,000 रुपये आले, चेक करा खातं आणि मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. कोणत्या क्षणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, कारण सुरुवात झालेली आहे. 4,000 रुपये पुरुषांना मिळतील असा देखील दावा करण्यात येत होता सोशल मीडियावरती, तर ती माहिती चुकीची आहे. पुरुषांना 4,000 रुपये कुठल्याच योजनेमार्फत दिले जात नाही आहेत. ओके, जी पण माहिती आहे ती अफवा आहे. जरी ती तशी माहिती असेल तर मग ती वेगळ्या राज्यातील असेल काही योजनेमार्फत, परंतु आपल्या महाराष्ट्रात तशी काही योजना नाही की पुरुषांना 4,000 रुपये मिळेल. ओके, तर ते चुकीची माहिती आहे, खोटी माहिती आहे. 4,000 रुपये पुरुषांना मिळत नाही. सोशल मीडियावरती तशा अफवा येतच राहतात. सत्य माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघा. सत्य माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर 4,000 रुपये कोणत्या योजनेमार्फत पुरुषांना मिळत नाही, फक्त लाडकी बहीण योजनेमार्फत पैसे मिळत असतात महिलांना, आणि पुरुषांना पण मिळतात PM किसान नमो शेतकरी योजनेमार्फत. चला मी संपूर्ण समजलं तुम्हाला. लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या क्षणी जमा होतील. बहिणींनो खातं चेक करत राहा, मेसेज चेक करत राहा, अचानकपणे कोणत्या क्षणी पैसे जमा होतील. चला आता आपण समजून घेऊया आज रोजीच्या ताज्या बातम्या. तर आज रोजीच्या ताज्या बातम्या बघा, त्यामध्ये पहिली बातमी आपण बघूया. परभणीत वयोश्री योजनेत 18,000वर लाभार्थ्यांना मदत. बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येत असलेल्या, बघा ज्येष्ठ नागरिक जे असतात, ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत 43,796 अर्ज प्राप्त झालेले आहेत. ओके, तर आजवर थेट लाभ हस्तांतर प्रणाली DBT द्वारे एकूण 18,851 लाभार्थ्यांना प्रत्येकी एक वेळ एकर कमी 3,000 रुपये अर्थसहाय्य आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरण आहे. बघा तर 3,000 रुपये अर्थसहाय्य. ओके, पुढे बघा माहिती. तर या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी शहर महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या मार्फत आलेल्या अर्जाच्या छाननीनंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत. ओके, तर इथे बघा एक वेबसाईट दिली आहे. ओके, CMO वयोश्री.माहिती.org. ओके, तर महाआयटीची वेबसाईट आहे CM वयोश्री महाआयटी.org. या वेबसाईटवर 41,796 लाभार्थ्यांचे अर्ज शासनास ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करण्यात आलेले आहेत. ओके, तर ही होती पहिली अपडेट. तर परभणीत वयोश्री योजनेत 18,000वर लाभार्थ्यांना मदत. ओके, तर ही माहिती समजली. चला पुढील बातमी समजून घ्या. पुढील बातमी आहे बातमी नंबर 2. ताजी बातमी आहे बघा. ढोबळी मिरची, गाजर, मटरच्या दरात वाढ. बघा घाऊक बाजारात मागणी वाढल्याने ढोबळी मिरची, गाजर, मटार या फळभाज्यांच्या दरात 5 ते 10% वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य तसेच परराज्यातून मिळून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. बघा 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. तर कर्नाटक, हे बघा कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून 18 ते 20 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक गुजरातमधून मिळून 3 ते 4 टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरातमधून 2 ते 3 टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून 2 ते 3 टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून 4 ते 5 ट्रक मटार, कर्नाटकातून 2 टेम्पो भुईमुंग शेंग तसेच 3 टेम्पो पावटा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकातून
5 ते 6 टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून 10 ते 12 टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली आहे. बघा कुठून कुठून माल आलेला आहे फळभाज्यांचा, त्याबद्दल ही माहिती होती, कामाची माहिती होती, शेतकऱ्यांच्या कामासाठी ही माहिती होती. बरं, ही माहिती तुम्हाला समजली. व्हिडिओ पूर्ण तुम्ही मागे करून बघून घ्या काय काय मी माहिती दिली तर. ओके, तर बघा ढोबळी मिरची, गाजर, मटारच्या दरात वाढ, त्या संदर्भात ही मोठी बातमी समोर आली, ती ताजी बातमी ती. तर ही बातमी तुम्हाला समजली. चला आता पुढील बातमी समजून घ्या. चला आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत. पुढील बातमी आपण समजून घेणार आहोत. तर बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. बुलढाण्यात 2 लाख शेतकऱ्यांकडे फॉर्मर आय डी नाही. बघा, फॉर्मर आय डी संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचवण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक फॉर्मर आय डी 15 एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आला आहे. जिल्ह्यात 5,72,128 खातेदार आहेत. यापैकी अद्याप 2,21,000वर खातेदारांनी हे कार्ड काढले नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील एकूण खातेदारांपैकी 3,50,307 शेतकऱ्यांनी आजवर नोंदणी केली आहे. एकूण खातेदारांच्या तुलनेत हे जवळपास 62% खातेदार आहेत. मात्र अद्यापही 2,21,000वर खातेदारांनी नोंदणी केलेली नाही. बघा, फॉर्मर आय डी कोणी नोंदणी केली नाही, किती जणांनी केली नाही त्याबद्दल माहिती आहे. तर बुलढाण्यात 2 लाख शेतकऱ्यांकडे फॉर्मर आय डी नाही, त्या संदर्भात ही अपडेट होती. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, त्या कामाच्या बातम्या तुम्हाला सांगितल्या. चला आता पुढील महत्त्वाचे अपडेट समजून घ्या. तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्या ज्या काही ताज्या बातम्या त्या ते सर्व ताज्या बातम्या मी तुम्हाला सांगितल्या, कामाच्या बातम्या त्या. त्यानंतर आपण पहिलेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती बघितली. तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो, सर्वसामान्य जनतेसाठी काही महत्त्वाचे नवीन योजना असो किंवा कामाची बातमी असो, सर्व अपडेट तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर सर्व माहिती मी तुम्हाला दिली. आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी आपण बघितल्या, सर्व माहिती नीटपणे तुम्हाला मी समजून सांगितलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी सर्व माहिती तुम्हाला दिली. पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आणि चेक करा, ज्यांना ज्यांना काही जणांना पैसे आले असतील, तर ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी यस म्हणा. तुम्हाला आलेत का पैसे? तर हो म्हणा. जरी नाही आले असतील तर नाही म्हणा. चेक करा बरं खातं. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगा. आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे आले ते देखील सांगा. कारण पैसे सुटलेले आहेत, लाडकी बहीण योजनेचे पैसे सुटलेले आहेत. तर ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे. खातं चेक करा फक्त. ओके, पैसे येणे सुरू झालेलं आहे. ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेलं आहे. बहिणींनो, पटापट कमेंट करा. आले असतील तर हो म्हणा, पैसे आले नसतील तर नाही म्हणा, पण पटापट कमेंट करून सांगा. चला पुढील माहिती समजून घ्या. तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती समजून घेतली, नीटपणे जाणून घेतलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो, सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. तर बघा, आज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. तर आज जो हप्ता आहे तो कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होईल, सुरुवात झालेली आहे. भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत. ज्यांना ज्यांना आले असतील त्यांनी यस म्हणा. आणि बघा, तर कोणत्या बहिणींना 500 रुपये येणार आहेत त्याबद्दल पण माहिती तुम्हाला सांगितली, त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला दिली आहे.
ओके. आणि काही बदल वगैरे झाले का त्याबद्दल पण सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला, तुम्हाला समजलं असेल सर्व माहिती. ओके. त्यानंतर आपण आजच्या ज्या काही कामाच्या बातम्या त्या सर्वसामान्य जनतेसाठी ताज्या बातम्या त्या ताज्या बातम्या पण आपण बघितल्या. तुम्ही ना व्हिडिओ पूर्ण बघत चला, सर्व ताज्या बातम्या तुम्हाला पुढे सर्व माहिती पाहायला मिळतच असते. आपला एकच व्हिडिओ असतो ज्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या जातात. डेलीच्या सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळत असतात. बघा, परभणीत वयोश्री योजनेत 18,000वर लाभार्थ्यांना मदत, त्याबद्दल आपण माहिती बघितली. त्यानंतर आपण ढोबळी मिरची, गाजर, मटरच्या दरात वाढ या संदर्भात ताजी बातमी बघितली. त्यानंतर आपण बुलढाण्यात 2 लाख शेतकऱ्यांकडे फॉर्मर ID नाही या संदर्भात पण बातमी बघितली. या सर्व कामाच्या बातम्या त्यात तुमच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, लाडक्या बहिणींसाठी सर्व माहिती होती. सर्व माहिती तुम्हाला समजून सांगितली. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ इथपर्यंत बघितला, त्यामुळे तुमचं पण मनापासून धन्यवाद. चला ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, पटापट लाईक करा व्हिडिओला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. शेजारील घंटेचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला, आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये, एखादी नवीन माहितीमध्ये, नवीन व्हिडिओ अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.